स्वागत आहे माझ्या चॅनलवर. म्हणजे माझंच आहे. माझ्या घरी येऊन व्हिडिओ काढले तर माझेच असणार ना. तुम्ही माझ्या नाटूला असं का बोलता? नाटू 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 नाटू. मी 85 वर्षाची म्हातारी हाय. तुम्हाला दिसत नाही? या या माझ्या घरी, या 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 माझ्या घरी. गणपती येणार आहे. या या कोणाची? आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो आणि नको असलेले कमेंट करायचे नाही. अरे मावशी, नको असलेले कमेंट करायचे नाही. म्हणजे जे लोक चांगली कमेंट करतात ना ते ब्लॉक असतात. ते ब्लॉक असतात. आणि अति शहाणे जे असतात ते अति चांगले कमेंट करतात. लोकांनी प्रश्न विचारले ना तर ते घाण कमेंट नसतात हो. लोक बोलणार तुमची आई किचनमध्ये का नाही व्हिडिओ करत. मग मातोश्रीचा असतो मी आजारी हा माझी का मातोश्री मी आजारी हा नाटू 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 नाटू. तो माझा नाटू हाय. त्याला काय बोलायचं नाही. आमच्या फॅमिलीमध्ये सगळे शांत असतात. पण शांत आहे काय एवढा बेसुरा शांत. कानामध्ये कापूस घालून लिप रिडिंग ऐकलं तरी डोकं चक्कर खातं. है ना है ना है ना. हो सगळं हाय तिकडे. है ना मम्मी, है ना खजाऊ बेबी, है ना. एकदा प्रॉपर ऐकून बघा व्हिडिओ. किती इरिटेटिंग असतात. आणि आल्या मोठ्या बोलायला आधी नाटू 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 असं. हो आजी, माझ्या पोरगा एवढ्या लहान वयामध्ये एवढं केलं. माझ्या नातवाने एवढ्या लहान वयामध्ये एवढं केलं. कोण करतं? 25-26 वर्षाचा पोरगा. हो 2 वर्षामागची काय 2 वर्षामागे तुमचा नातू काय बोलला होता? 29 वर्षाची तरणी. 2 वर्षाच्या मागे तिला बोलला 29 वर्षाची तरणी. मग आता हा 25 वर्षाचा तरण कसा झाला? नाक जाऊ बेबी 4 वर्ष मोठी आहे का? माय गॉड. नाटू 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 नाटू. नाक जाऊ बेबी 4 वर्ष मोठी. तुम्ही त्यांच्या मागे का लागला? त्याने स्वखुशीने लग्न केले. हा ओहो आजी काय काय बोला. त्याने स्वखुशीने लग्न केलेलं हाय. स्वतःच्या मर्जीने लग्न केलेलं हाय. स्वतःच्या खुशीने लग्न केलेलं हाय. माय गॉड. हाय हाय हाय. मग एवढे दिवस लोकांना मूर्ख बनवलेलं होतं का तुम्ही? नाटू 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 बाबू नोटी आहे. मला कमेंट करून सांगा असं काय झालं. केस विंचरले म्हणजे केस. ब्लॉगमध्ये केस पण विंचरायला पाहिजे. चट्टा झाला या टाकल्याचे व्हिडिओ पाहून. हां तरी बाळांनो आशीर्वाद हाय. तुम्ही इकडे या. आम्ही तुम्हाला जातो. तुम्हाला खायला देतो. तुम्ही या. तुला नाही बोलवलं रे माझं. हा येतो तर आजी मला काय सांगायचं आहे. तुमचं जर नातू आहे ना तो असं पडपड करतो ना तर
तुम्ही काय बोलता की तुमचा नातू ते शांत असतात, पण बिझनेससाठी बोलतो. तुमच्या नातूचा बोलणं साऊंड छोटा केलं ना, कानामध्ये कापूस ठेवला तरी सुद्धा मेंदू सटकतो. त्याला एक सांगा, त्यांना ब्लॉक केलेला आहे ना, त्यांना ब्लॉक तुम्ही लिस्टवरून काढ, मग बरोबर तुम्हाला उत्तर मिळतं. लोक आम्ही तुमचं खातो का? अहो तुमचं कोणी खात नाही, त्याचं पण कोणी खात नाही. माझ्यापर्यंत आलेलं असतं ना बरं असतं, पण आजीपर्यंत आईला नाही पाहिजे. आजीबरोबर कोणी जात नाही, आजीवर कोणी जात नाही. लोकांनी नाव ठेवली आजीला, आजी डान्स करते, नाचरी आजी म्हटलं. त्यात झालं काय? पदवी तर दिली, आता काय डॉक्टरेट पदवी द्यायला पाहिजे होती का? जसं सागऱ्याला दिली, द्यायला पाहिजे होती का? आजीला द्यायला पाहिजे होती का पदवी डॉक्टर नाचरी आजीने? हो, दुसरी मजा झाली काय? त्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही त्याला काही पण बोलता, ते चालतं, पण तुम्ही आम्हाला पण बोलता. ए विडू, कुस्त पकडायला विडू. ते जंगलामध्ये जातात, तिकडे जातात, तिकडे जातात, त्यांचे व्हिडिओ पाहतात. आमच्या फॅमिलीचे आहे का? हे काय म्हणजे तुम्हाला तुमच्या फॅमिलीवर ट्रस्ट नाही? आजी, दिस इज नॉट, नो दिस इज रॉंग. म्हणजे तुम्ही चिटिंग करता. फक्त यालाच असं जवळ गेलंय असं, कारण तुम्हाला तो पार्लेजी बिस्किट देतो काय, गुड्डे बिस्किट देतो काय, कुरकुरे आणतो काय, तुमच्या पोपटाला उडवा म्हटलं तरी पोपटाला उडवून दाखवलेलं नाही. एके मॅडम दुसऱ्या बाईंच्या याच्या चॅनलवर जाऊन तिला उडव 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 करत होती पोपटाला, माहिती आहे. तिने तर काय कोणाला तरी दिली ती, दुसऱ्या बाईला पण अशीच कमेंट करायची एके मॅडम. पण एके मॅडमच्या बुडात दम नाही आहे, कारण एके मॅडमला भेटले पैसे. हो, नाही तर पोपटाला उडव काय व्हिडिओ बनवले पोपटाला उडवून. तुमच्या एके मॅडम आल्या होत्या ना, एके मॅडम म्हणजे कोण? जे स्वतःचं चॅनल उडलं आहे ती एके मॅडम, जी पोपटाला उडव उडव म्हणत होती, तिथंच चॅनल उडा. एक के साथ दो फ्री. कसं आहे पहिलं ते तुम्ही बोलताना त्या पाड 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 असं कोण असं करतात, असं करतात, श्रापा देतात लोकांना. पहिले एक सांगते ते जे आहे तो पोपट उडवा. तुम्हाला कोणी 85 वर्षाच्या आजीला एक रूममध्ये बंद करून अशी कडी लावून दररोज मिरच्या दिल्या चालेल का? नाही ना. तो पहिला पोपट उडवा, पहिला व्हिडिओ टाका, मग लोक नाही बनत. तुमच्या टप्प्याच्या कोणी काही केलेलं नाही आहे, टप्प्याने आमच्या घरी येऊन काही खाल्लेलं नाही आहे, टप्प्याने आमच्या मिरच्या खाल्लेल्या नाही आहे जसं तुमचा पोपट करतो. तर आम्ही व्हिडिओ का बनवतो? आमचा व्हिडिओ बनवायचा उद्देश काय असतो? आमचा व्हिडिओ बनायचा उद्देश चांगलाच असतो आणि कॉमेडी असतो. तुमच्या टप्प्याला कोणीही काहीही बोलत नाही वल्गर भाषेमध्ये. आणि एक कोची टिल्लू, तू आहे ना फेक आयडी करून आम्हाला गाणगाण बोलते ना, तुला शोधून काढेन मी बरं का टिल्ले, समजली का? मला समजली आहे ती ही जी आयडी काढली आहे ना, ती आयडी त्याच्यात घाणघाण तू ती संध्याचं फोटो लावला आहे आणि कोण आहे ना, मी समजली आहे त्या टिल्लू, काळी हरामखोर टिल्लू तूच आहे, समजली? तुझा पडदा खूप फास्ट करणारच आहे लवकरच. आणि मोठी माधुरीताईंच्या पाठी लागली होती, आता आमच्या पाठी लागली आहे का अवघसाबाई टिल्लू? हां, तुला ती एकच बस आहे माधुरी पाटील, तुझी चटणी बनवेल ती बघ टिल्ले. आम्हाला कमेंट करताना ते घाण बोलते ना तू, ते तुझ्या खिशात ठेवा आणि ते तूच असशील टिल्ली, समजली का? तुझे आम्हाला आमच्या मातृत्वाला घाण बोलते ना, ते तूच असशील, तूच आहे ते, तुलाच नाही आहे ते. जे तू लोकांना असं आयडी बनवली आहे ना, ते तूच असशील बेशरम बाई, समजली का? आणि मला एक सांगायचं आहे,
म्हातारी मावशी जी आहे आजी, जरा तुम्ही 85 वर्षाच्या आहेत ना, तर 85 वर्षासारखे राहा आणि पहिलं ते पोपटाला सोडवलेला व्हिडिओ दाखवा. तुम्हाला लोक वाईट कोण बोललं हो? कोण तुम्हाला काय बोललं वाईट? खाली फुकट बसतो आम्हाला वाईट बोलले, आम्हाला या आमच्या घरी. तुमच्या घरी कशाला यायला पाहिजे आम्ही जेवायला? आमच्या घरी या, आमच्या नातू पडू नका. तुमचं नातू त्याने काय केलं आहे ना ते बघा, नको असलेली कामं बघा पहिलं काय केलेली आहे आणि शिकवतात आणि फक्त त्यांचा नातू आवडतो आणि दुसरे गेले खड्ड्यात. किती नातू आहेत ह्या लोकांना. तरी ह्यांनी या नातवाला जसं जवळ करून ठेवले आहेत, बाकीचे नातवं गेली खड्ड्यात. म्हणतात जंगलामध्ये आम्ही व्हिडिओ पाहतो, आम्ही सगळे व्हिडिओ पाहतो असं बोलतो ती चष्मीश आज मावशी म्हणते की नाही ती. असं काय तुम्ही जंगलामधले व्हिडिओ पाहिले? कोण जंगलामध्ये गेलं? आणि तुमचे काय तुम्ही एकच व्हिडिओ पाहतात, तुम्ही दुसरे व्हिडिओ पाहत नाही ज्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला मी एक सांगू का, असे व्हिडिओ त्या टप्प्याला सांगा, तुमच्या टप्प्याला सांगा किती प्रकरण झाले. आता तुमच्या टप्प्यात बोला, खटनागिरीमध्ये झालं, बदलापूरचं प्रकरण झालं, आम्ही सगळे बोललो. तुमचा ठप्प्या बोलला का? त्याचं एवढं मोठं चॅनल आहे ना. ते फेक आहे, ते फेक पैसे देऊन घेतलेले आहेत. पैसे देऊन घेतलेले असं ते फेक असतं ना, फेक ती टोमली ह्या लोकांनी फेक केलं आहे. फेक फेक म्हणजे बाहेर जातात ना, पैसे देऊन वाढवतात, त्याला फेक म्हणतात. आणि त्याचा पोलखोल लवकर होतो आणि ते फेक जे आय डी घेतल्यामुळे ह्याचं काय झालं, चॅनल पडले. आणि असं चॅनल पडल्यामुळे असे व्हिडिओ करायचे, त्याच्यामध्ये व्ह्यू वाढतात. पण याचं नशीब तिथे पण फुटकन झालं, त्या व्हिडिओला पण घेऊन लोक समजून गेले. हो आजी, तुम्ही कधी समजणार? तुमचं रक्ताचं नातं आहे ना. पहिलं तो पोपट सोडा आणि नंतर बडबड करा. ते नातू नातू आहे काय? फाटू आहे नाटू. कधी येणार नाटू तुमच्या घरी? नातू हो ते विचारा पहिला तो जाऊ बेबीला. आणि फालतूचे व्हिडिओ बनवू नका बसून. त्याचा एक पैसा तुम्हाला नाही देणार, फक्त एक पार्लेजी बिस्किट देईल आणि टाटा बाय बाय करेल आणि प्लॅस्टिकचे डबे देईल. बाकीचे सगळे ह्या लोकांचे गोलमाल कंपनीच्या खिशामध्ये. ठीक आहे ना? बाकीचं काय नाही माहिती ना. खोटारडी लोक आहेत हे लोक. आणि पोपटाला बांधून ठेवले आणि पोपटाला सोडत नाही. या लोकांना एकदा ना असे बंद करून रूममध्ये पोपटासारखं ठेवायला पाहिजे, तेव्हा समजेल. करा कंप्लेंट लोका मैत्रिणीनं ह्यांच्या. तुमच्याकडे कोणी वन्य पक्षीचे कोणी असतील तर असं कोकणामध्ये तर असं बर्डला असं अजिबात हे नाही आहे की बांधून ठेवायचं. आणि ह्यांच्या घरी पोपट आहे तर अजिबात तो ना व्हिडिओ न करता सोडायचंच नाही, विकायचंच नाही. आम्हाला व्हिडिओ पाहिजे आणि सोडा तो पोपट. त्याच्यानंतर पोपटासारखं बोला, नाही काय नाटू आहे, मी 85 वर्षाची म्हाती आहे, मला अजिबात नाही आवडलं, मला अजिबात नाही आवडलं असं बोलण्यापेक्षा आहे ना, पहिलं करून दाखवा चांगलं काम. ते पोपटाला ना स्वतंत्रता द्या, बांधून ठेवू नका. बे कितीतरी दिवसापासून सांगते व्हिडिओमध्ये. आलेले गेस्ट लोकांना पण अक्कल नाही आहे. जेव्हा जाता तो पोपट तिथे असतो, पहिलं तो 2 दिवस बोला पोपट ठेवा ठेवा, बंद करा बंद करा. आता खुल्ला तो पोपट ठेवलेला आहे. मला एवढं सांगायचं, ते पोपटाला सोडताना एक व्हिडिओ पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. आले मोठे दुसऱ्यांना शिकवायला की माझे नातूविषयी व्हिडिओ करू नका. श्राप द्याल ते तुमचे श्राप तुम्हालाच रिटर्न लागतील. काही जादूटोणे करतील तर आम्हाला लागेल ते, पण 2 दिवसांनी परत तुमच्यावर केली. तुम्ही ते घरामध्ये हे केलं आहे ना, त्याला पूजा करतात, तर ते तुम्हालाच लागेल. ठीक आहे ना? बाकीचं काय नाही माहिती ना. ह्यांचे फालतू व्हिडिओ म्हणजे जे असतात ना, अजिबात पाहू नका. हे लोकांना म्हणजे अंधश्रद्धा पसरवतात, श्राप देतात हे लोक. आणि हे लोक स्वतःला आता प्राण्यांना बंद करून ठेवतात घरामध्ये आणि दुसऱ्यांना सांगतात की आमचा असा आहे, आमचा टप्प्या असा आहे, आमचा नातू असा आहे, आमचा नातू चांगला आहे, आमचा नातू बडबडतो तर आम्हाला आवडतं. तुमचं नातू काय आणलं होतं तुम्हाला? 2 पार्लेजी बिस्किट, 2 ते ह्याला तो पोपटाला आणि 2 बटाट झालं, 2 प्लास्टिकचे डबे आणि 2 फुलं आणली बस. त्याच्यामध्ये तो आशीर्वाद दिले तर आज मावशी आहे काय सुधर जरा. आणि फालतू किरायचं नाही, ह्याच्या व्हायला घेऊन बसू नका. तुमचं जे आहे स्टेटस ते आणि खाली पडतं, वाढत नाही. ठीक आहे ना? तुम्हाला परत शिवडं ते नाव ठेवले तपेला आजी, अरे बाबा तुझी इज्जत काढली आणि त्या तिची काढली तुझी पोरीची. तुम्ही लोक बघतात, हसवलं, याला कॉमेडी म्हणतात.
त्या नागपूरच्या बीबीच्या नवऱ्याला सांगा तुमच्या नातूला त्याला कॉमेडी नाही म्हणत, फालतूगिरी म्हणतात, इन्सल्ट म्हणतात. मी असती ना मला असं बोलायचं मी टापतो करून माझं ओळी असते. आजीच्या जागी मला आजी डबेला बोलला असतं. तर बाकीचं काय नाही मिळतं. मग व्हिडिओ मोठा झाला, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि फालतूगिरी बघूच नका लोकांची. श्राप द्यायला बसतात नुसते आणि घरात करतात ते तंत्रमंत्र करतात. तर 2 दिवसांनी तुम्हाला आणि तुमच्या नातूलाच परत बघा. बाकीचं काय नाही. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर. बाय बाय.